प्लेसमेंट टीम कडून मला बरेच कॉल आले आणि आता मी सक्सेसफुली प्लेसमेंट झाले बजाज फायनान्स मध्ये. पुणेरी पॅटर्न म्हणजे आपुलकीचा हात आणि विश्वासाची साथ. IT करिअरची खरी सुरुवात. त्यामुळे आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. माझं नाव नम्रता दत्तात्रय कामू. मी बेळगाव मधून आले आहे. माझं शिक्षण मास्टर ऑफ कम्प्युटर ऍप्लिकेशन झालंय आणि मी आता रिसेंटली पुणेरी पॅटर्न मधून डेटा अनालिस्ट हा कोर्स कम्प्लीट केला. पुणेरी पॅटर्न मध्ये PD सेशन्स आणि GD सेशन्स घेतले जातात. ते खूप उपयोगी होतं आपल्या पुढच्या करिअरसाठी. म्हणजे इंटरव्ह्यूज कसे द्यायचे, परत आपण कंपनीमध्ये कसं वावरलं पाहिजे यावरती सेशन्स असतात. सो आपली स्टुडंट आहे नम्रता डेटा अनालिस्ट बॅचची, तर त्यांचं प्लेसमेंट झाले बजाज फिन्झर्व मध्ये. सो त्यांचं आपण अभिनंदन करूया सगळेजण. सो नम्रता अभिनंदन करूया. सो जसं की आता बाकी बरेच स्टुडंट आपल्याकडे येतात, जसं बाकी 1-2-4 स्टुडंट आहेत आपल्यासोबत आणि टीम पण आहे पुणेरीची. सो नम्रता तुमचा काय अनुभव होता आपल्यासोबत जरा सगळ्यांना? अनुभव खूप छान होता. म्हणजे खूप शिकण्यासारखं होतं. बरं, मला हे सांगा की तुम्हाला पुणेरी पॅटर्नचा रेफरन्स कसा भेटला किंवा तुमच्या फ्रेंडनी सांगितलं का तुम्हाला? माझ्या दादाने मला रेफर केलं. अच्छा, पॅटर्नचा क्लास. सो ओव्हरऑल जी जर्नी होती तुमच्या आमच्यासोबत, तर आता आमच्यासोबत बरेच म्हणजे टीमच आहेत आपल्याकडे. ट्रेनर्स आहेत, काउन्सिलर आहेत, मी आहे, माझे सेशन आहेत, बाकी प्लेसमेंट टीम आहे. सो कुठला पार्ट तुम्हाला बेस्ट वाटतो? ट्रेनर तर चांगले होते. ओके, ट्रेनिंग घेत होतो. तुमचे सेशन्स पण अटेंड केलं. बरं, ओके. आणि प्लेसमेंट टीम पण चांगली आहे. अच्छा, ओके, चालेल. सो आता बाकी जर स्टुडंट आपल्या समोर आहेत तर आपण त्यांना हे सांगू शकतो का की जर तुम्ही एक्सपिरियन्स घेतलाय प्लेसमेंटचा, तर त्यामध्ये सगळ्यात जास्त काय इम्पॉर्टंट आहे? म्हणजे कम्युनिकेशन पण असतं, बाकी टेक्निकल पण असतं. सो आपण त्यांना गाईड करू शकतो का? हो, टेक्निकल पण असतं, कम्युनिकेशन, परत प्रेझेंटेबल दिसणं. तुम्ही इंटरव्ह्यूला जरी ऑनलाईन असेल तरी. मग तुम्ही काय रिकमेंड करणार ऍज अ फिमेल? बाकी वुमन्सला काय रिकमेंड करणार किंवा तुम्ही काय विअर केलेलं? फॉर्मल्स. ओके, म्हणजे ऑनलाईन असेल किंवा ऑफलाईन असेल तरी फॉर्मल्स वेअर केलं. ओके, चालेल. आणि इंग्लिश कम्युनिकेशन किती मॅटर करतं? म्हणजे खूप करतं इंग्लिश कम्युनिकेशन प्रत्येक ह्याच्याच आहे. पण त्यांनी थोडंफार ऍडजस्टमेंट पण करतात की तुमचं कुठलं लँग्वेज आहे त्याच्यात. बरं, चालेल. टेक्निकल बॅकग्राऊंड जर स्ट्रॉंग असेल तर त्यांनी देतात मला. अच्छा, गुड, चालेल. सो आता हे जे तुमचं आता प्लेसमेंट जे झालंय, तर मग मला सांगा ह्या आधी तुम्ही किती रिजेक्शन हँडल केले किंवा काय? म्हणजे असं प्रत्येक स्टुडंटच्या लाईफमध्ये होतं करिअरमध्ये की बाबा आपण इंटरव्ह्यू दिला पण काही कारणास्तव आपण फेल झालो. सो ते जे एक स्ट्रेस असतो किंवा तो जे पार्ट असतो तो तुम्ही कसा हँडल केला? नाही आले तसेच मी 2-4 दिले होते, पण त्याच्यात नाही झालं. थोडस डाऊन झालं होतं. नंतर मग परत स्वतःला कसं मोटिवेट केलं? थोडं घरच्यांशी बोलून, दादासोबत बोलून. मग तुमच्या दादाने तुम्हाला कसं मोटिवेट केलं? काय नाही, स्टडी करत राहा, त्यावरती फोकस देईल. सो सगळ्यात महत्वाची तीच गोष्ट आहे की असं होत नाही की आपण एखाद्या स्टुडंटला 1-2 कॉल दिले किंवा 4-5 कॉल दिले, असं कधीच नाही होत. त्याला वेळ लागतो. खूप लक बाय फॅक्टर असतो की स्वाती स्टुडंट बद्दल झालं की फर्स्ट, कारण त्या एक्सपिरियन्स होत्या. तुम्ही आय थिंक फ्रेशर राईट? सो तुमचं एज्युकेशन बॅकग्राऊंड किंवा एकदम एज्युकेशन हिस्ट्री काय आहे तुमची एक्झॅक्टली? माझं मास्टर्स कम्प्लीट झालं, मास्टर ऑफ कम्प्युटर ऍप्लिकेशन. ओके, MC. आणि इयर ऑफ पास आउट काय तुमचं? 2023 लास्ट इयर. सो आता लास्ट इयर जर तुमचं पास आउट झालं त्यानंतर तुम्ही किती ट्राय केलं सेल्फ, आणि मग इथून काय म्हणजे असा डिफरन्स काय वाटला की पुणेरी पॅटर्न सोबत एक आपली जर्नी आहे आणि त्या आधीची एक वेगळी जर्नी, तर यामध्ये काय डिफरन्स होता? म्हणजे त्यावेळेला माहिती नव्हतं की कुठे जाऊन प्लेसमेंटसाठी अप्लाय करावं, काही करावं. मग ते नोकरीच्या याच्यावरती करायचो, पण त्यांचे काही मेल्स कॉन्टॅक्ट व्हायचं. पुणेरी पॅटर्नच्या थ्रू कॉल्स भेटायला असेल. बरं, मग तुम्ही ऍक्च्युअली इंटरव्ह्यू दिले? हा. ओके, चालेल. सो प्लेसमेंट बद्दलचा काय पार्ट तुम्हाला सगळ्यात बेस्ट वाटला? म्हणजे असतं ना की बऱ्यापैकी कॉल्स असतील किंवा जे काही असेल तर त्यामध्ये बेस्ट पार्ट काय वाटलं? इंटरव्ह्यूज होते तेच. ओके, म्हणजे व्हर्च्युअल इंटरव्ह्यू अरेंज करून दिले हे तुम्हाला बेस्ट वाटतं. जनरली डेटाबेस किंवा एक्सेल जर आपण म्हटलं ना डेटा अनालिस्ट, तर टास्क बेसिस बऱ्यापैकी असतात. आय थिंक त्यांनी लाईव्ह टास्क शेअर केला ऑन द स्पॉट. तुम्ही आय थिंक इंट्रोडक्शन वगैरे प्रॉपर दिलं आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं की हा टास्क तुम्ही इथल्या इथे ऑन द कॉल, ओव्हर द कॉल सॉल्व्ह करून द्या.
अशा टाईपचं त्यांचा आय थिंक एक्सेल वरती एक टास्क होता. आणि एसक्यूएल वरती ते काय विचारतात? एसक्यूएल वरती तुम्ही म्हणजे ड्रॉइंग्स ते वगैरे विचारतात. परत पॉवर BI आणि डेटा तुम्ही कसा कलेक्ट करता एसक्यूएल वरती बर, ते थोडंफार विचारलं. अच्छा, चालेल. सो थ्रू आउट इंटरव्ह्यूज एक्झॅक्टली काय चॅलेंजिंग पार्ट होता? म्हणजे तुम्हाला काय वाटतं? कारण कसं आहे, आता बरेच स्टुडंट येतात ते तुमच्या सारखेच आहेत, जसं तुम्ही जे एक टाइमला क्राऊड मध्ये होतात, सो आज ह्या साईडला. सो काय वाटतं की छोट्या मिस्टेक असतात त्या अवॉइड करण्यासाठी आतापासून काय केलं पाहिजे? टेक्निकल स्ट्रॉंग केलं म्हणजे त्यांना नॉलेज जे असतं आपलं टेक्निकल साठी ते स्ट्रॉंग केलं पाहिजे. आणि टेक्निकलचा अभ्यास कसा केला पाहिजे? ते स्ट्रॉंग तर डेफिनेटली प्रॅक्टिस. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल वगैरे बघून. ओके. आणि ह्यामध्ये टायपिंग म्हणा किंवा जे कोडिंग ह्याचं कितपत प्रॅक्टिस पाहिजे? म्हणजे काय लेवलनी कंपनी एक्सपेक्ट करतात? म्हणजे त्याने जे टास्क देतील ते तुम्हाला प्रोग्राम किंवा काही रन करता आले पाहिजे असं त्यांच्यासमोर जे ऑन द स्पॉट. म्हणजे व्हर्च्युअली जे झालं तर ते ऑन द स्पॉट म्हणजे आय थिंक खूप कमी टाइम मध्ये ते इम्प्लिमेंट करता यायला पाहिजे. आय थिंक त्यामुळे मी काल तुम्हाला ते शॉर्टकट्स कीच्या ते सांगत होते. त्याचं कारण ते की त्यांना खूप कमी वेळात एक्सपेक्टेशन आहे की बाबा तुम्ही ते फॉर्म्युलात पण अप्लाय करा, ते काय टास्क ते पण सॉल्व्ह करा आणि इमिडिएटली आउटपुट पण दाखवा. कम्युनिकेशन बद्दल काय लेवल एक्सपेक्टेड असतं त्याला एकदा गाईड करा. म्हणजे प्रॉपर म्हणजे काय काय क्वेश्चन विचारले तुम्हाला? इंट्रोडक्शन विचारतात. परत नॉर्मल थोडंफार तुमच्या फॅमिलीबद्दल वगैरे असं. मग तुम्ही कसं डील केलं? असं तुम्हाला भीती नाही वाटली का की आणि मी कसं बोलू? जसं बाकी स्टुडंटला वाटायची पण नंतर सवय होत गेली त्यामुळे पाठ झाला. आणि थोडस हे होतं ना, कॉन्फिडंट येत होती असं आपण बोलू शकतो. म्हणजे एक दोनदा इंटरव्ह्यू दिल्यावर थोडं कॉन्फिडंट वाटतं की आता आपण बोलू शकतो. बट एक्सपेक्टेशन काय? म्हणजे हाय लेवल इंग्लिश एक्सपेक्टेड आहे का थोडं इंग्लिश पण चालून जाईल? थोडं पण चालून जाईल तुमचं नॉलेज जर चांगलं असेल. हा, पण ऍट द एंड जर मला माझ्याबद्दल सांगायचं तर ते ठरलेलं साच आहे, त्याच्यात मी नॉलेज ऍड नाही करू शकत, ते तर तेव्हाच कळेल. तर मग ह्यामध्ये इंट्रोडक्शन तुमचं चांगलंच असलं पाहिजे. मग त्याच्यामध्ये काय काय पाहिजे? तुमचं नाव, तुमचं शिक्षण काय कम्प्लीट झालंय, परत तुम्ही काय करताय, तुम्ही कुठे राहताय, मग फॅमिली बॅकग्राऊंड, म्हणजे सगळं तुम्ही कव्हर केलं इंट्रोडक्शन मध्ये. गुड पॉइंट. सो त्याच गोष्टी आहेत की जर आपलं जर पहिलं इंट्रोडक्शन जर प्रॉपर असेल ना तर ते पुढे एंटरटेन करतात. राईट. सो चला चांगले. आणि कम्युनिकेशन बद्दल फ्रँकली जेवढे इंटरव्ह्यूज आतापर्यंत टीमने अरेंज केलेत, इंग्लिश हे खरंच मॅन्डेटरी सगळीकडं आणि तेवढं फ्लुएन्सी पण एक्सपेक्टेड आहे समोरच्याकडून. अपार्ट फ्रॉम दॅट जे तुम्हाला एक्सपिरियन्स झाले म्हणजे ऍज अ ट्रेक्टो असेल ऍप्लिकेशन म्हणा, सो ह्या गोष्टी तुम्हाला कशा हेल्पफुल राहिल्या? ट्रेक्टोमुळे म्हणजे आपल्याला कधी आपलं जे ट्रेनिंग होतं ते सेशन्स आपण नंतर बघू शकतो घरी बसून, मग त्याच्यावरती स्टडी करता येते. त्यामुळे ते हेल्पफुल होतं आणि कुठेही आपण ते ट्रेक्टो लॉग इन करून आपण ते बघू शकतो. त्याच्यामुळे तुम्हाला फायदा झाला का नाही? हो, झाला. चांगली गोष्ट. सो मॅक्झिमम टाइम मी जे ऑब्झर्व केलं तर स्टुडंट आय थिंक बाकी वेबसाईट बऱ्याच करतात, पण मी रिकमेंड हेच करेल की जे तुमच्या ट्रेनर्सने तुम्हाला शिकवले ना तेवढंच तुम्ही रिवाइज करा. आणि आय थिंक तेच सफिशियंट आहे. बऱ्यापैकी त्याच गोष्टी समोर विचारल्या जातात. सो ह्या इम्पॉर्टंट गोष्टी. आणि आता थ्रू आउट अ जर्नी, जसं तुमचं 23 पास आउट आहे, आता तुम्ही 24 मध्ये प्लेस झाला, सो 1 इयर पर्यंत काहीतरी चॅलेंजिंग फॅक्टर असेल ना, घरचे विचारतात, फॅमिली विचारतात, सो तुम्ही तो चॅलेंज कसा हँडल केला? जसं बाकी स्टुडंटला पण ते प्रेशर असतं. नाही, घरचे तर माझे सपोर्टिव्ह आहेत. त्यांनी म्हणत होते की तू कर, पुढे होईल तुझं, पण त्यांना एक थोडं होतं की का होत नाही. बरं. मग त्या सिच्युएशनला तुम्ही कसं हँडल केलं? कारण आपलं एक वेगळी सिच्युएशन आहे, आपल्याला माहिती की आपले हे इंटरव्ह्यू राऊंड्स आहेत, सो आपण ते त्यांना नाही सांगू शकत की टेक्निकल मधून मी बाहेर आले किंवा जे काय आहे ते, पण त्यांना तुम्ही कसं हँडल केलं? नाही, मी सांगायची डायरेक्टली की माझं असं असं झालं, मी इथून बाहेर आले. ते म्हणायचे मग नेक्स्ट डेला चांगले कर असं. अच्छा, म्हणजे काइंड ऑफ त्यांना म्हणजे त्यांच्या रिॲक्शनचा आपण इम्पॅक्ट नाही करून घेतला स्वतःवर थोडक्यात. सो ही गोष्ट फार इम्पॉर्टंट आहे, कारण कसं होतं बऱ्यापैकी आपल्यासाठी एखादी गोष्ट जर नवीन असेल ना तर कदाचित त्यावेळेस रिझल्ट येत नाही, पण कालांतराने येऊन जातात. सो हा ऍटिट्यूड मला खूप आवडला. बिग हँड फॉर हर. सो तुम्हाला आज कसं वाटतंय? छान वाटते. करिअरची सुरुवात झाली. ओके, चालेल. डेफिनेटली. सो बघा, आता पुणेरी पॅटर्न बद्दल जर सांगायचं झालं ना तर आमची टीम इथे आहे. जसं की नम्रताला कॉल दिले, बऱ्याच स्टुडंटला आम्ही डेली कॉल प्रोव्हाइड करतो. फक्त आम्हाला एकच अपेक्षा आहे की जे तुम्हाला टेक्निकली आम्ही जे टीचिंग करतोय किंवा जे माझे सेशन्स आहेत सॅटर्डेचे, ते फक्त सातत्याने अटेंड करा. 4-6 महिने सफिशियंट आहे तेवढ्या IT मध्ये जाण्यासाठी. आणि खरंच म्हणजे ह्याच्यामध्ये सातत्य खूप वर्क करतं. म्हणजे बरेच स्टुडंट आम्ही ऑब्झर्व करतो ना
तर आता आणि मला तर रिसेंटली मुलींचं कन्सिस्टन्सी दिसते. आय थिंक ही आपली 4थी-5वी प्लेसमेंट फक्त मुलीची आहे. म्हणजे असं का होतंय मला ते कळत नाही. किशन सर कधी मुलगा नंबर लावणार आहे सांगा जरा. आणि उद्या परत 2 मुली येणार आहेत आपल्याकडं, त्यांचे प्लेसमेंट झाले. सो म्हणजे बॅक टू बॅक असं व्हायला लागले. कसं होते काही कळत नाही मला. सो मी असं म्हणेल बाकी स्टुडंट्सला, बाकी मुलांना की तुमचाही नंबर लवकर लागू द्या, नाही का, ह्या लिस्टमध्ये असं. सो चालेल, परत एकदा आपण कौतुक करूयात. अजून काय आहे? चला सेट डन, ऑल सेट. चालेल, स्टुडंट काय क्वेश्चन इकडे? प्रतीक्षा. एक क्वेश्चन आहे. क्लास पूर्ण कम्प्लीट झाल्यानंतर प्लेसमेंट साठी पूर्ण हे केलं का, क्लास चालू मध्ये असतानाच प्रॉपर सुरू केलं? नाही, क्लास चालू असते वेळी पण देतात जर अवेलेबल असेल. अवेलेबल असण्यापेक्षा तो स्किल सेट तुम्ही कितपत प्रिपेअर्ड आहे ते आम्हाला लक्षात येतं, राईट. तर त्याच्यामुळे तुम्हाला कॉल देणं गरजेचं आहे. त्याच्यानुसार आम्ही तुम्हाला कॉल देतो. येस, कारण रिक्वायरमेंट जर तेवढी आपल्याकडे स्ट्रॉंग आणि चांगली कंपनी असेल तर का नाही, आणि तुमची जर तयारी झाली असेल तर का नाही द्यायचं. येस, आपलं जो स्टुडंट स्कोर कार्ड आहे ना, एव्हरी सॅटर्डेच्या टेस्ट, माझे सेशन, हेच ट्रॅकिंग सिस्टम आमच्यासाठी, दुसरं काहीच नाहीये. कारण एका लिमिट नंतर लक्षात येऊन जातं, कारण आपल्याकडे फार मोठा क्राऊड आहे असं नाहीये. सो लिमिटेड क्राऊड आहे, लिमिटेड बॅचेस आहेत, आणि जे स्टुडंट आता त्यांनी पुट करतात एफर्ट, तर त्यांच्याबद्दल आम्हाला कॉन्फिडन्स येतो. जसं की ऍज अ प्लेसमेंट टीम किंवा आपण जर कॉल दिला तर हा स्टुडंट नक्कीच काहीतरी 2 राऊंड पर्यंत जाईल. सो जेव्हा हा कॉन्फिडन्स तयार होतो ना, त्या केसमध्ये आम्ही त्यावेळेस पण सुरू करतो. पण मला असं वाटतं की बिफोर दॅट तुम्ही यायला पाहिजे प्लेसमेंट टीमकडे, की नाही सर मला आता प्रॉपरली जमतंय, सर मला कॉल द्या. माझ्या लक्षात, कारण कसं होतं, आपण जर ट्रायल म्हणून इंटरव्ह्यूला गेलो ना, तर कदाचित ती कंपनी 6 मंथसाठी आपल्याला होल्डवर टाकून दे. सो तसं न करता आपण तयारी करून जाऊया, जेणेकरून आम्हाला पण तो हॅपीनेस राहतो की नाही ठीक आहे स्टुडंटची तयारी झाली. कारण आम्हाला नाही आवडणार की आपण दिला कॉल आणि स्टुडंट फेल होतोय, नाही. सो ह्या गोष्टी विन विन आहे असं. सो माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यू मी हे सांगेन की जे आपले सेशन चालले टेक्निकल नॉट टेक्निकल, हे सायमल्टेनियसली अटेंड करा, जेणेकरून तुम्हाला दोन्ही पर्स्पेक्टिव्ह माहिती. जसं की नम्रताने सांगितलं की इंटरव्ह्यूमध्ये विअरिंग खूप मॅटर करतं, नाही का. व्हर्च्युअल इंटरव्ह्यू त्यांचे सर्व झाले ऑलमोस्ट. तर विअरिंग मध्ये ऍज अ वुमन मी बऱ्याच सेशन मध्ये सांगितलंय की आपलं फॉर्मलच पाहिजे, कारण त्याशिवाय समोर एंटरटेनमेंट करतच नाही कोणीच. सो ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला नोट करायला लागतात. ठीक आहे, चला अजून काय क्वेश्चन इकडे स्टुडंट्स? एनी क्वेश्चन्स? ऑलमोस्ट डन. ओके फाईन. थँक्स टू पुणेरी पॅटर्न अँड थँक यू सारिका. पुणेरी पॅटर्न.